अमरावतीमध्ये संत्रा बाग संकटात सापडली आहे। वातावरणातील बदलामुळे संत्र्याची मोठी गळती होतीये। कृषी विभागाचं मात्र दुर्लक्ष आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर संत्र्याचं मोठं उत्पादन घेतलं जातं, मात्र विदर्भातील शेतकरी आणि खास करून अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी जो आहे पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला आहे। सध्या मी अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील एका संत्र्याच्या बागेमध्ये आहे आणि या बागेमध्ये आपण जर पाहिलं तर संत्र्याचा अक्षरशः या ठिकाणी आपल्याला सळा दिसून येत आहे। वातावरणातील बदलामुळे जर पाहिलं तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। सध्या जर पाहिलं तर हे संपूर्ण संत्र्याची बाग आहे, मात्र छोटे छोटे हे संपूर्ण संत्रा आहे ते पूर्णपणे गळून पडत आहे। जर पाहिलं तर साधारणतः एका झाडामागे जर पाहिलं तर साधारणतः 30 ते 40 जे संत्रा आहे या ठिकाणी गळत आहे। सध्या मुर्ग बहार आहे, मात्र या मुर्ग बहारा जो आहे पुन्हा एकदा या ठिकाणी गळून पडत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जो आहे लाखो रुपयाचा आणि हजारो रुपयाचा जो फटका आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। ऊन पावसाच्या संपूर्ण खेळामुळे जर पाहिलं तर संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं गणित पूर्णपणे बिघडलेलं या ठिकाणी दिसून येत आहे। संत्र्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फळगळण होत आहे, मात्र तरी देखील अमरावती कृषी विभागामार्फत जे आहे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ठोस अशी पावलं या ठिकाणी उचलण्यात येत नाही। त्यामुळे कृषी विभागांनी या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी जी मागणी आहे शेतकऱ्यांनी केली आहे, कारण का मोठ्या प्रमाणावर मुर्ग बहाराची या ठिकाणी गळण होत आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। वातावरणातील बदलामुळे संत्र्यांची ही मोठी गळती, कृषी विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे। नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या जोर धरतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।